नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. खूप मोठी बातमी, सर्वात मोठी बातमी त्यांच्यासाठी आता ऑनलाईन के-वाय-सी चालू केलेली आहे. आजपासून ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ना, ही तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला करता येणार आहे. तुमची जी काही के-वाय-सी बाकी राहिलेली आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ज्यांची के-वाय-सी चुकली आहे आणि ज्यांची के-वाय-सी सक्सेसफुल झाल्यावर त्यांना पैसे आले नव्हते, तर त्या सर्वांसाठी ही बातमी आता महत्त्वाची असणार आहे. कारण की सर्वांसाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. आता काही असे प्रश्न आणि कमेंट्स मला येत आहेत, की वेगवेगळ्या प्रकारची येत आहे, की "सर माझी के-वाय-सी झालेली आहे, परंतु हप्ता आलेला नाही. मग आम्हाला पुन्हा के-वाय-सी करावी लागणार का?" किंवा मग अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहे, की "आमची के-वाय-सी चुकली आहे. मग आमची के-वाय-सी चुकल्यावर आम्हाला पुन्हा के-वाय-सीसाठी ऑप्शन आलेला आहे का?" त्याचबरोबर एक प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, की कमेंटच्या माध्यमातून, की "आमची के-वाय-सी केलेलीच नाही. तर मग आम्हाला के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे का? आणि आम्हाला पुन्हा के-वाय-सी करावी लागेल का?" तर मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर के-वाय-सी कशी करावी लागणार, त्यामध्ये कोणते ऑप्शन आलेले आहेत आणि तुम्हाला कशाप्रकारे ते ऑप्शन होय किंवा नाही, कशाप्रकारे भरायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण बघत आहात टी-व्ही 6 मराठी. तर ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या. आपण भांडू-भांडू शासनाकडून ही मुदतवाढ घेतलेली आहे. आता मुदतवाढ तुम्हाला सांगून देतो कुठपर्यंत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, यानंतर पुन्हा चान्स आपल्याला भेटणार नाही. मग आपण कितीही भांडा, काहीही करा. आता हा हा जो चान्स आहे ना, हा शेवटचा मिळालेला आहे. ही शेवटची संधी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्हाला जे काही आहे ना, हे 31 मार्च 2026 पर्यंत ही संधी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की जवळपास तुमच्याजवळ 2 महिन्यांचा कालावधी आहे. म्हणजेच की आता फेब्रुवारी समजा 8 तारीख आहे. असं समजूया की अजून तुमच्याकडे 2 महिन्यांचा जो कालावधी आहे ना, हा आहे. फेब्रुवारी आणि मार्च तर 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ही के-वाय-सी करता येणार आहे. घाबरायची नाही, शांततेत करायची आहे. अजून वेळ आहे, 2 महिन्यांचा कालावधी आहे. परंतु तुम्हाला जी काही के-वाय-सी आहे, आता सध्या जर केली तर तुम्हाला 8-15 दिवसामध्ये तर तुमची के-वाय-सी आहे ना, ही एकदम सोपी आणि सरळ होणार आहे. किंवा मग कारण की नंतर यामध्ये काय होऊ शकतं, की थोडी ऑप्शनल बदल होऊ शकतात किंवा ते करू शकतात सरकार. कारण की त्यामध्ये आता एवढं सोपं त्यांनी सिस्टम ठेवलेलं आहे, की तुम्ही अगदी कुणालाही न विचारता सुद्धा ही के-वाय-सी भरू शकता. आता ती कशी करू शकता हे सुद्धा सांगणार आहे. तर बघा सर्वात आधी आपण जाणून घेऊया, की सरकारने जो शासन निर्णय काढलेला आहे, त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे. आता तो शासन निर्णय सगळ्यात आधी आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर काय करायचं आहे, कसं काय करायचं याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. तर आपण बघू शकता बघा हा जो जी-आर आहे ना, हा शासनाकडून इथे काढण्यात आलेला आहे. ही जी तारीख आहे ही दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी हा जो जी-आर आहे ना, हा काढलेला आहे. तुम्ही म्हणत होता, की "सर आम्हाला ऑनलाईन के-वाय-सी पाहिजे. आम्हाला ऑनलाईनच के-वाय-सी इथे करायची आहे. आम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन के-वाय-सी करायची नाही." तर सरकारने ती दक्षता लक्षात घेता इथे ऑनलाईन प्रक्रिया इथे पुन्हा सुरुवात केलेली आहे. आपण इथे बघू शकता, की हे जे परिपत्रक आहे ना, हे परिपत्रक 6 फेब्रुवारी 2026 रोजी इथे निघालेले आहे महिला आणि बालविकास विभागाकडून. तर याचा जो संदर्भ आहे हा आहे महिला व बालविकास विभाग शासन परिपत्रक इथे त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर आता इथे सविस्तर आपण त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत. बघू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशन द्वारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्त घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याने निदर्शनात आलेले आहे. बघा इथे सरकारनं काय सांगितलं या परिपत्रकामध्ये, की खूप साऱ्या लाडकी बहिणींनी काय केलंय, की पर्याय इथे निवडताना इथे त्यांनी खूप सारे चूक केलेले आहेत. जसं की जर तुमच्याकडे कोणी सरकारी नोकरीला नसेल, तरी तुम्ही त्या ऑप्शनमध्ये होय केलेलं आहे आणि असं आता सरकारच्या इथे लक्षात आलेलं आहे. त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन दिनांक इथे 20/1/2026 अन्वये कळवण्यात आलेले आहे. तर या अनुषंगाने इथे आता सरकारने काय केले, की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत शासन पत्र जे आहे ना, हे त्यांना देण्यात आलेलं आहे. तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयातून होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन के-वाय-सी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बघा इथे सरकारने काय सांगितलंय, की आम्ही
पडताळणी आता जी आहे ना, ही जिल्हाधिकाऱ्यांनी ती सर्व सूचना ह्या दिलेल्या आहेत. त्यांना ऑनलाईन केवायसी पुन्हा एकदा इथे लाडक्या बहिणींना संधी देण्यात आलेली आहे आणि तसं आम्हाला इथे क्षेत्रीय कार्यालयाकडून किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून इथे आम्हाला पत्र जे आहे ना, ते येत होतं. या अनुषंगाने आम्ही ऑनलाईन केवायसी ना, ही पुन्हा इथे सुरुवात करत आहोत, असं त्यांनी इथे स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता कुठलीही इथे चूक करू नका. जर तुम्ही अजून सुद्धा इथे केवायसी केली नसेल, तर लवकरात लवकर जाऊन केवायसी करून घ्या. इथे कोणतेही तुम्ही रिस्क घेऊ नका. नाहीतर तुम्ही काय करता, की "सर, आता आम्ही केवायसीच करत नाही आणि तरीसुद्धा आम्हाला इथे पैसे येणार आहे." तर हे असं कुठल्याही प्रकारे इथे होणार नाही. तुम्हाला आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही, तर तुम्हाला एकही रुपया इथे भेटणार नाही आणि आता कोणत्याही प्रकारची इथे चूक करू नका. शांतपणे इथे तुम्ही ई-केवायसी करून घ्या. जर तुम्ही इथे डबल चूक केली, तर पुन्हा आपल्याला संधी इथे भेटू शकणार नाही. त्यामुळे आता ही शेवटची संधी म्हणून शेवटची संधी समजून आपल्याला इथे केवायसी करायची आहे. शांतपणे आपल्याला ऑप्शन इथे चूज करायची आहे. इथे काय करायची सर्व जी माहिती आहे, ती आपण इथे बघणार आहोत. पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा तुम्हाला ई-के-वाय-सी बद्दल इथे पूर्ण व्हिडिओ पाहिजेत का? आणि जर तुम्ही हो म्हणाला, तर आम्ही तुम्हाला त्याच्यावर सुद्धा इथे व्हिडिओ बनवून देऊ. कसं काय करायची सर्व माहिती आपण इथे त्या व्हिडिओमध्ये इथे सांगू. तर आता याच्यामध्ये नेमकं काय म्हणालं या जी-आरमध्ये परिपत्रकामध्ये ते आपण इथे समजून घेऊ. किती तारखेपर्यंत त्याची शेवटची तारीख आहे, काय करायचं आहे, सर्व जी माहिती आहे, ही आता आपण इथे बघणार आहोत. बघा शासन परिपत्रक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीची पर्याय निवडण्यास आलेली आहे. अशा लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन ई-के-वाय-सी पुन्हा एकदा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे, की जर तुम्ही ते चुकीचा ऑप्शन निवडला असेल, जर की तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला नसून सुद्धा तुम्ही ते इथे जो ऑप्शन आहे तो हो केलेला असेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी ते आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमची ते चूक झालेली असेल, तर तुम्हाला पुन्हा एकदा सरकारने संधी दिलेली आहे. 31/12/2026 पर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याची इथे सरकारने संधी दिलेली आहे. 31 मार्चपर्यंत आता आपल्याला टाईम देण्यात आलेला आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची चूक करू नका. तुम्ही लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. फक्त लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. जेणेकरून काय होईल, की जे सर्व्हर आहे हे डाउन होणार नाही. वेबसाईटमध्ये कुठल्याही इथे प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही उशिरा के-वाय-सी केली, जसे तुम्ही काय करता, की शेवटच्या तारीख आल्या तुम्ही ई-के-वाय-सी करता, तर तसं करायचं नाही. आपल्याला आता जी आर आलेला ना, या 2-4 दिवसाच्या आधीच आपल्याला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. जेणेकरून काय होईल, की आपली जी ई-के-वाय-सी आहे ना, यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. जसं की ओ-टी-पी लवकर येईल, सर्व्हर डाउन होणार नाही, कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर लवकरात लवकर ते ई-के-वाय-सी करून घ्या. या अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. बघा, यामध्ये पुन्हा कुठलीही संधी देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक असा आहे. या शासनाचा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने संक्षिप्त करून काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा इथे त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे. तर आता आपल्याला लवकरात लवकर जाऊन इथे ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त तुम्हाला जर के-वाय-सी कशी करायची, ई-के-वाय-सी आपल्या वेबसाईटवर जाऊन कशी करायची, याच्यावर जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या